मी राज्यातल्या आणि देशातल्या सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच महिला शारीरिकरित्या सक्षम होऊ देत, मानसिकरित्या सक्षम होऊ देत आणि सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची प्रगती ही होत राहू देत यासाठी शुभेच्छा देते. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या ज्या महिला आहेत त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार हा त्यांना मिळू देत आणि तो अधिकार घेण्यासाठी त्यांना जागृत करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं ह्या दृष्टीने आपली पावलं पडली पाहिजेत. या शुभेच्छा मी सगळ्यांना देते. महिलांना सक्षमीकरण होण्यासाठी काय सल्ला? महिलांचं सक्षमीकरण आपण म्हटलं तर आर्थिक सक्षमीकरण पण होतं आणि सामाजिक सक्षमीकरण पण होतं. हे दोन्ही पैलू महत्वाचे आहेत. आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवते, पण सामाजिक सक्षमतेसाठी सुद्धा आपण महिलांबाबतीत काहीतरी धोरण आखलं पाहिजे. ज्या वंचित महिला आहेत, आपण म्हणतो शेवटच्या रांगेतली महिला जी आहे, जी अगदी शेवटी आहे, जी जी 2 वेळच्या अन्नासाठी सुद्धा संघर्ष करते, त्या महिलेला समोर ठेवून आपण धोरण बनवलं पाहिजे आणि योजना बनवल्या पाहिजे. तरच आपण त्या महिलांचं सक्षमीकरण करू शकतो असं मला वाटतं.